बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईबसुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या जीवनात दोन भावना हा फार घातक असतात. एक म्हणजे स्वार्थ आणि मतलब. जर स्वार्थ आणि मतलब पाहिला की माणसाचं आयुष्य भविष्य खराब होण्याची दाट शक्यता असते बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन तरुण हे उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित होते, परंतु दोघांकडेही सरकारी नोकरी नव्हती. मग काय करावं, तर काय करावं, उद्योग व्यवसाय काय करावं त्यांना, कारण ते शिकले परंतु त्यांना शेतीतला कामधंदा येत नव्हता. शेतीतलाही कामधंदा येत नव्हता आणि तिकडं याच्यातलाही कामधंदा येत नव्हता. मग एकाच्या आईवडिलांनी असं ठरवलं की याला आपण उद्योग व्यवसाय टाकून देऊ. मग याला एक उद्योग व्यवसाय टाकून दिला. उद्योग व्यवसाय ते करू लागला. टाकून दिल्यामुळं मस्त बस स्टँडवर त्यांना एक टपरी टाकून दिली, त्याच्यात सर्व काही तो उद्योग व्यवसाय करू लागला. आणि दुसऱ्यानं मात्र तसं न करता आपल्या देशात होऊन गेले संत, महात्मे, विचारवंत, नेते, समाजसुधारक यांची सर्व काही माहिती घेतली. राजकारणातली सर्व काही राजकीय नेते, समाज सगळ्याची माहिती घेतली. सगळ्याची माहिती घेऊन यांच्या पावलावर पाऊल देण्यास ठरवलं. आणि पावलावर पाऊल ठेवण्यात म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कशी प्रगती करायची हे ठरवलं. अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याने त्याच्यात जाण्याचं ठरवलं आणि त्या दिशेने तो प्रयत्न करू लागला. करता करता मग कोणाच्या तहसीलला, पंचायत समितीला, ग्रामपंचायतला कुठेही काम पडो जायचा, काम करायचा, सर्व काही करायचा आणि सर्व काही करायचा. आणि मग मात्र त्याच्या उद्योग व्यवसाय नसल्यामुळं तो लोकांकडून पैसा घ्यायचा. आडाच्या दीड घ्यायचा, कधी तर आडाच्या दीड घ्यायचा. म्हणजे कुठं 100 लागले तर तो 500 घ्यायचा. असं त्याचं चालू होतं. आणि दुसरा मात्र उद्योग व्यवसायात त्याला कधी 200, कधी 300, कधी 500 असा रोज पडायचा. तो घरीच राहायचा. परंतु याला रोज जास्त पडतो, किंवा जास्त कामधंदा करत नाही, काय नाही, असं दुसऱ्याला त्याचा हे वाटू लागला. दुसऱ्यानं असं ठरवलं की आपण याच्यासारखंच काम करू. मग यानं सुद्धा तसं करण्यात ठरवलं. आणि मग मात्र हा फक्त 5, 50, 100 असे कसे उरतील त्या माणसाकडून असं पाहत होता. आणि त्याच्याकडे किती माणसं येतील या उद्देशाने तो काम करत होता. जर समजा 10 माणसं आले, एकाकडून त्याने 100 जरी उरले तर 1000 रुपये पडायचा. आणि ह्या मात्र दुपटीन त्याच्याकडून काय दुसरा पहिल्या नंबरचा. त्याचा परिणाम झाला की पहिल्याचं दुकान बसलं आणि याचं दुकान वाढलं. त्याचं दुकानही वाढलं आणि याचं समाजात नावही झालं. आणि पुढं हा मोठा नेता झाला. ह्या मात्र घरीच राहिला. कशामुळे तर याचा या वाईट सवय म्हणजे त्यानं स्वार्थ आणि मतलब जवळ ठेवल्यामुळं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढंच की ज्या कुणाच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करायची असेल त्यांनी स्वार्थ, मतलब जास्त प्रमाणात न पाहता स्वतःच्या कामापुरता पाहावा. जर स्वार्थ, मतलब जास्त पाहत गेले तर अशी परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. एवढ्या ठिकाणी सांगितलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा टिका पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच व अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सर्वांनो धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.